4 मार्च 2026 रोजी होळीचा सण असतो. एक व्यक्ती सकाळी उठतो, विचार करतो आज मित्रांसोबत होळी मनवूयात, दारू पिऊया, एन्जॉय करूया आणि त्यानंतर संध्याकाळी आपण अंघोळ करूयात. तो व्यक्ती निघून जातो आणि त्यानंतर त्याची पत्नी आपल्या प्रियकराला कॉल करते आणि त्याला सांगते, माझा पती आज होळीनिमित्त गावात गेलेला आहे, तर तो तिकडेच दारू पीत बसेल आणि होळी खेळत बसेल. तू इकडे माझ्याकडे ये, आपण दोघे इकडे होळी खेळूयात. आणि तेथून पुढे तिचा प्रियकर तिच्या घरी येतो आणि त्यानंतर तो तिला बेडरूममध्ये घेऊन जातो. त्यानंतर त्यांच्यामध्ये काही वाईट काम दोघांच्या मर्जीने सुरू होतं आणि नंतर जेव्हा त्या महिलेचा पतीला या गोष्टी समजतात, हे प्रकरण खूप पिचकट होते. यामध्ये कोणाची तरी हत्या होते, कोणीतरी जेलमध्ये जातं आणि कोणाचं तरी आयुष्य हे कायमस्वरूपी उद्ध्वस्त होऊन जातं. प्रकरण खूप गंभीर आहे, घटना खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमधून. इथेच एक आरसी मिशन मोहल्ला नावाचं पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशन अंतर्गत राहणारा मनमोहन सिंग पांडे. मनमोहन पांडेला आणखी 2 भाऊ असतात आणि मनमोहन सगळ्यात छोटा असतो. मनमोहन पांडेचे वडील 2015 मध्ये रेल्वे लोको पायलट पदावरून रिटायर्ड झालेले असतात. 2015 मध्ये हा मनमोहन पांडे प्रेमनगर येथे एका लग्नासाठी जातो. लग्नामध्ये गेल्यानंतर संध्याकाळची वेळ झालेली असते आणि हा मनमोहन पांडे इकडे तिकडे बघत असतो, तर त्याला लग्नामध्ये एक खूप सुंदर मुलगी दिसते. जशी ती मुलगी त्याला दिसते, मनमोहन विचार करून टाकतो की काही झालं तरी या मुलीला मिळवायचं आणि कायमस्वरूपी आपली करायची. आता मनमोहन कंटिन्यू त्या मुलीकडे बघत असतो. ती संपूर्ण रात्र जाते, दुसरा दिवस उगवतो आणि त्यानंतर हिम्मत करून हा मनमोहन पांडे त्या मुलीला एका ठिकाणी एकांतात गाठतो आणि तिला आपला मोबाईल नंबर लिहून देतो आणि तिला बोलतो की प्लीज काही करून मला कॉन्टॅक्ट कर. आता ते लग्न त्या ठिकाणी आटोपते आणि त्यानंतर ती मुलगी आपल्या घरी जाते. मनमोहन आपल्या घरी जातो. घरी गेल्यानंतर ती मुलगी आपल्या आई वडिलांच्या कोणाच्या मोबाईलवरून या नंबरवरती संपर्क करते. मनमोहन कॉल रिसीव करतो आणि आरती आणि मनमोहनमध्ये बोलणे होऊ लागते. आरती बोलते की बोला, तुम्ही नंबर का लिहून दिला? तर हा मनमोहन बोलतो की मी तुला जसं लग्नात बघितलं तसं तू मला खूप आवडली, मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो, कृपया नाही म्हणू नको. तर ही आरती तिकडून बोलते की मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कुठे राहता, काय करता, काही माहीत नाही आणि तुम्ही असं माझ्यासोबत कसं बोलू शकता? मनमोहन बोलतो की मन एकत्र झाले की कोण कुठे राहतं, काय करतं याच्याशी काही घेणं देणं नाही, मला तू पाहिजे म्हणजे पाहिजे. आता ही जी आरती होती ही देखील मनमोहन सिंगकडे त्या लग्नामध्ये कंटिन्यू बघत होती. आरतीच्या मनात देखील त्याच्याबद्दल भावना निर्माण झाल्या होत्या, फिलिंग निर्माण झाली होती आणि आरती बोलते की तुम्ही कुठे राहता. त्यानंतर दोघांमध्ये चर्चा होऊ लागली. मनमोहन तिला विचारतो की तुम्ही किती भावंडे आहात, भाऊ बहिणी किती आहात? तर ती आरती सांगते की आम्ही 5 बहिणी आणि 2 भाऊ आहेत आमच्या आणि मी सर्व भावंडांमध्ये लहान आहे. आता आरती इतकं सर्व त्याला सांगत होती, इतकी सगळी डिटेल देत होती, याचा अर्थ आरती देखील त्याच्यावरती प्रेम असं मनमोहनला वाटत होतं. मनमोहन खूप खुश होतो आणि तिला बोलतो की मला तुझ्यासोबत काही झालं तरी लग्न करायचं आहे. आता आरती बोलते की मला देखील तुझ्यासोबत लग्न तर करायचं आहे, मात्र माझे घरचे कदाचित ऐकणार नाही. माझे वडील प्रायव्हेट नोकरी करतात आणि माझ्या वडिलांची अशी इच्छा आहे की मला कोणीतरी सरकारी नोकरीवाला मुलगा भेटला पाहिजे. आता हा मनमोहन बोलतो की ठीक आहे, काही हरकत नाही, मी माझ्या घरच्यांनाही म्हणवेल आणि माझ्या घरच्यांना तुझ्या घरच्यांना विचारण्यासाठी पाठवेल. असंही करून मी तुझ्यासोबत लग्न हे करेलच. आरती तयार होते. त्यानंतर मनमोहन आपल्या घरी जातो आणि आपल्या आई वडिलांना सांगू लागतो की प्रेमनगरची एक मुलगी आहे जिचं नाव आहे आरती, मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. तर मनमोहनचे आई वडील त्या मनमोहनला बोलतात की नाही, आम्ही असं कोणाही सोबत तुझं लग्न करून देऊ शकत नाही. त्या मुलीचं आम्हाला काही माहीत नाही, बॅकग्राऊंड माहीत नाही, काय करते काही माहीत नाही, आम्ही जिथे सांगू तिथेच तुला लग्न करावं लागेल. आता मनमोहन त्या ठिकाणी शांत होतो. त्याला कळून चुकते की त्याचे घरचे हे आरतीसोबत त्याचं लग्न करणार नाही. घरच्यांपासून दूर येतो. पुन्हा आरतीच्या आईच्या फोनवरती हा मनमोहन कॉल करतो. तिकडून आरती फोन रिसीव करते आणि आरतीला तो सांगतो की माझ्या घरचे या लग्नासाठी नाही बोलले. आरती म्हणते की माझ्या घरचे देखील या लग्नाला नाहीच म्हणणार आहे. तर मनमोहन बोलतो की ठीक आहे, मात्र मला लग्न तर करायचंच आहे, तुला माझ्यासोबत लग्न करायचं आहे का? आरती एका पायावरती तयार असते. तर मनमोहन बोलतो ठीक आहे, आपण दोघे पळून जाऊन लग्न करूया.
अशा पद्धतीने दोघे ठरवतात आणि एक तारीख फिक्स केली जाते आणि त्यावेळी दोघेही एकमेकांसोबत फरार होऊन दिल्लीला जातात. दिल्लीला जाऊन एक भाड्याने रूम घेतात आणि त्या रूममध्ये राहून नंतर हा मनमोहन त्या ठिकाणी काम करू लागतो. सर्व काही यांच्यामध्ये ठीकठाक होतं. संसार सुरू झाला होता. 2015 मध्ये मनमोहन आणि आरती दिल्लीला पळून गेले होते आणि अधूनमधून या मनमोहन सोबत त्याच्या घरच्यांचं बोलणं होत असायचं. घरचे मनमोहनला सुरुवातीला बोलत होते की इथून पुढे तू तुझं तोंड आम्हाला दाखवू नको, तुझ्या मर्जीने लग्न केलं, तुझ्या मर्जीने पळून गेला. मनमोहन बोलत होता की ठीक आहे, मी आरती सोबतच राहणार. असेच आता दिवस जात होते, दिवस काय वर्ष जात होते. 2015 गेले, 16, 17, 2018 सुरू झाले. आता इतक्या वर्षांपासून मनमोहन घरातून गेला तर त्याच्या घरच्यांना देखील त्याची आठवण येऊ लागली आणि घरच्यांना एक विचार पडला की आपण या मुलावरती अन्याय करत आहे. हा घरातून पळून गेला, लग्न केलं म्हणून आपण देखील याचा स्वीकार करत नाही, हे चुकीचं आहे, लोक आपल्याला नावे ठेवतील. त्यामुळे मनमोहनच्या घरचे विचार करतात की याला इकडे बोलावून घेऊ आणि याच्या हिस्स्याची जी काही जमीन जायदाद येते ती त्याला देऊन टाकू. 2018 मध्ये मनमोहनचे आई वडील त्याला कॉल करतात आणि त्याला बोलतात की तुझ्या पत्नीला घेऊन तू इकडे गावी ये, तुझ्या हिस्स्याची जी काही जमीन आहेत, प्रॉपर्टी आहेत, ही सर्व तुला घेऊन टाक आणि तू आमच्यामधून बाजूला राहा, आमच्यात तू राहू नको. आणि त्यानंतर 2018 मध्ये हा मनमोहन आपली पत्नी आरतीला घेतो आणि आपल्या गावी येऊन पोहोचतो. तिथे त्याला एक घर दिलं जातं आणि त्या घरामध्ये हा मनमोहन आपली प्रेमाची पत्नी आरती सोबत अगदी आनंदाने राहू लागतो. आता 2019 येते. 2019 मध्ये मनमोहन आणि आरतीला एक सुंदर मुलगी जन्माला येते. आता हे कुटुंब तिघांचं बनलं होतं, सर्व काही ठीकठाक सुरू होतं. मात्र जशी जशी वेळ निघत होती तसं तसं मनमोहनच्या स्वभावात बदल होत गेला, त्याच्या सवयींमध्ये बदल होत गेला. मित्रांसोबत बोलणं भेटणं होऊ लागलं आणि मित्रांसोबत मिळून तो थोडी थोडी ड्रिंक देखील करू लागला. आता जोपर्यंत पैसा होता तोपर्यंत ड्रिंकमध्ये उडवला. मात्र आता हळूहळू पैशांची तंगी जाणवू लागली तर त्याची पत्नी आरती त्याला बोलते की असंच दारू पीत हिंडाल तर पुढे चालून आपली मुलगी आहे, मोठी होईल, तिचं शिक्षण कसे करणार, लग्न कसे करणार, पुढे चालून आपलं कसं होणार. तर मनमोहन बोलायचं की तू टेन्शन घेऊ नको, ते सर्व माझे मी बघून घेईल. 2024 येते. आता 2024 येईपर्यंत ही आरती आपला जो प्रेमाचा पती होता मनमोहन याच्यावरती पूर्णपणे नाराज राहू लागली होती. याच्यावरून तिचं मन उबलं होतं, कारण हा तिचं काही ऐकण्यास तयार नव्हता. खूप जास्त दारू पीत होता, मित्रांसमवेत वेळ घालवत होता, त्याला आरतीला देण्यासाठी आता वेळ उरला नव्हता. त्यामुळे आरती 2024 मध्ये सहज इंस्टाग्रामवरती रील्स बघत होती तर तिला ब्रुजभूषण नावाच्या एका मुलाचा मेसेज येतो. आरती बघते, मुलगा दिसायला सुंदर आहे, मेसेज स्वतःहून करतोय तर आरती त्याला रिप्लाय करू लागते. ब्रुजभूषण विचारतो की बोल तू काय करते. तेव्हा आरती त्याला आपली संपूर्ण दुःखाची कहाणी सांगते. अगोदर प्रेमाची सांगते, कसं मनमोहन सिंग सोबत तिने प्रेम विवाह केला, पळून गेले, दिल्लीला राहिले, एक मुलगी आहे. आणि त्यानंतर आता ब्रुजभूषण कसा दारू पीत हिंडतो, मला देण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही आणि पाहिजे तितका पैसा देखील नाही. आता तिकडचा जो व्यक्ती असतो ब्रुजभूषण हा फक्त 25 वर्षांचा तरुण असतो आणि आरती जी असते ही 31 वर्षांची महिला असते. आरती त्याला विचारते की तुम्ही काय करता. तर हा तरुण ब्रुजभूषण सांगतो की मी सोलर पॅनल बसवण्याचं काम करतो आणि महिन्याला आरामात 30-35 हजार रुपये कमवतो. आरतीला खूप छान वाटते. आता आरती आणि ब्रुजभूषण दोघांमध्ये कॉन्टॅक्ट शेअर झाले, व्हॉइस कॉलिंग होऊ लागली, व्हिडिओ कॉलिंग होऊ लागली आणि दोघांचे मन एकमेकांत पूर्णपणे गुंतू लागले. आरती आपलं दुःख त्याला सांगत असायची. ब्रुजभूषण बोलायचा की तू टेन्शन घेऊ नको, तुला कसली अडचण आली तर मला सांग, मी तुझ्या संपूर्ण अडचणी पूर्ण करत. अशा पद्धतीने दोघांमध्ये व्हिडिओ कॉलिंग व्हायची. जो मनमोहन होता हा नेहमी मित्रांकडे गेलेला असायचा, दारू पित असायचा, त्यामुळे आरतीला देखील व्हिडिओ कॉल करायला, कॉन्टॅक्ट करायला काही अडचण नव्हती. असेच दिवस जात होते. आता एक दिवस हा ब्रुजभूषण बोलतो की असंच आपण किती दिवस व्हिडिओ कॉलवरती बोलणार, कॉलिंगवरती बोलणार, मला तुला भेटायचं आहे. तर ही आरती बोलते की आपल्या दोघांचं भेटणं इतकं सोपं नाही, कारण मी एक विवाहित स्त्री आहे, माझा पती असतो, आपण कसे भेटू शकतो. एकतर मी घरातून पळून आलेली, त्यामुळे घरी देखील माहेरी देखील जाऊ शकत नाही. ब्रुजभूषण बोलायचं की काही कर, मात्र मला तुला भेटायचंच आहे. तर आरती बोलते की जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी तुला नक्कीच बोलावून घेईल. आणि 2025 मध्ये होळीचा दिवस येतो. होळीच्या दिवशी हा
जो मनमोहन असतो हा आपल्या मित्रांसोबत टल्ली झालेला असतो, घरातून बाहेर गेलेला असतो आणि तो आता संध्याकाळशिवाय येणार नाही हे आरतीला माहीत असतं. त्यामुळे ही आरती त्याचाच फायदा घेऊन बृजभूषणला कॉल करते आणि आपल्या घरी बोलावून घेते. बृजभूषणला बोलते की घरी ये, मी तुझ्यासाठी मस्त गुजिया बनवलेली आहेत, गुजिया खा. बृजभूषण आरती आणि मनमोहनच्या घरी जातो. मनमोहन तर घरी नव्हता आणि आरती त्याला गुजिया खाण्यासाठी देते. तर हा बृजभूषण म्हणतो, गुजिया तर मी नंतर खाईल, मात्र अनेक महिन्यांपासून आपण सोबत बोलत आहोत, मी तुझ्या जवळ येऊ इच्छितो. त्यानंतर रूमचा दरवाजा बंद होतो, बेडरूमचा दरवाजा बंद होतो आणि बेडरूममध्ये आरती आणि बृजभूषण दोघांच्या सहमतीने वाईट काम सुरू होते. एवढं सर्व झाल्यानंतर जी आरती असते ही बृजभूषणला बोलते की आज अनेक वर्षांनंतर मला हे सुख मिळालेलं आहे, कारण माझा पती हा नेहमीच दारूच्या नशेत असतो, त्याला मला देण्यासाठी वेळ नसतो. आता मी तुला सोडू शकत नाही, मला पाहिजे तर फक्त तूच पाहिजे, तू काही कर, मात्र मला या संकटातून बाहेर पड. आता बृजभूषण जो असतो हा बोलतो की काही झालं तरी मी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे, मला फरक पडत नाही की तुझं लग्न खूप अगोदर झालेलं आहे, तुला मुलगी आहे, तुझं वय 31 आहे, माझं 25 आहे, तरी देखील मला तू पसंत आहे आणि मी तुझ्यासोबतच लग्न करेल. एवढं सर्व आश्वासन हा बृजभूषण आपल्या प्रेमिकेला आरतीला देतो आणि त्यानंतर ही आरती आपल्या पतीपासून आपले रंग बदलण्यास सुरुवात करते. जो मनमोहन होता याच्यासोबत आता ती छोट्या गोष्टींवरून वाद घालू लागते, बारीक सारीक गोष्टीवरून वाद होत असतात आणि या वादाचं रूपांतर हळूहळू भयंकर होत जाते आणि पुढे चालून ही आरती आपल्या पती मनमोहनला बोलते की मला तुझ्यासोबत राहायचंच नाहीये, ही मुलगी तुझ्यापासून झालेली, ही मुलगी आणि तू कसेही राहा, कसंही मुलीला सांभाळ, मला तुझ्यासोबत राहायचं नाही, मी तुझ्यापासून दूर जाऊन राहणार आहे आणि मला तुझ्यापासून घटस्फोट पाहिजे आहे. हा सर्व प्लॅनिंग बृजभूषण आणि आरतीने फिक्स केलेला होता. अखेर आरती आपल्या लहान मुलीला आणि पतीला सोडून देते आणि त्यानंतर चौक पोलीस स्टेशन अजीजगंज बालाजीनगर कॉलनीमध्ये एक रेंटने रूम घेते आणि त्या रूममध्ये राहू लागते. आरती आपला खर्च चालवण्यासाठी जवळील एका कंपनीमध्ये काम देखील करू लागते. मात्र तिकडे जो पती मनमोहन होता याच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळतो. त्याला पत्नीविना एका मुलीला सांभाळावे लागत होते. त्यामुळे हा मनमोहन आता आरतीला कॉल करू लागतो आणि तिला बोलत असतो की माझी चूक झाली, मला माफ कर, मी इथून पुढे दारू पिणार नाही, मात्र मला सोडून जाऊ नको. तू मला आणि मुलीला अशा पद्धतीने कसे सोडू शकते, तुझं कुठे अफेअर वगैरे आहे का? तर ही आरती बोलते की नाही, माझं अफेअर वगैरे नाही, मात्र मी तुला कंटाळलेले आहेत आणि मी तुझ्यासोबत कधीच राहू शकत नाही, मला तुझ्याकडून घटस्फोट पाहिजे. आणि त्यानंतर आरती आणि मनमोहन दोघांच्या घटस्फोटाचा खटला देखील कोर्टात सुरू होतो. आता इकडे मनमोहनला वाटत नव्हते की आपला घटस्फोट व्हावा, कारण आपल्याला एक मुलगी आहे आणि आरतीने पुन्हा आपल्यासोबत यावे. मात्र आरती ही तिकडे भाड्याचा रूम घेऊन भाड्याला आपल्याकडे बोलावत होती, बृजभूषणला आपल्याकडे बोलावत होती. बृजभूषण तिच्या भाड्याच्या रूमवरती येत असायचा, जेव्हा वाटेल तेव्हा येत असायचा, जेव्हा वाटेल तेव्हा रात्री राहत असायचा. त्याला कसली अडचण नव्हती, कारण आरतीचा पती तेथे नव्हता आणि आरतीची मुलगी देखील त्या रूममध्ये नव्हती. यांना अंगण पूर्णपणे मोकळे झालेले होते. मात्र मनमोहनला आता डाऊट येऊ लागला होता की माझी पत्नी अशी सहजच मला सोडून तिकडे जाऊन राहू शकत नाही, हिचे नक्कीच कुठेतरी अफेअर असेल, हिला नक्कीच कोणाचा तरी आधार आहे, सपोर्ट आहे. हाच विचार करून हा मनमोहन आरती ज्या ठिकाणी राहते तेथे गुपचूप लक्ष ठेवू लागला होता आणि एक दिवस योगायोगाने त्याला बृजभूषण आरतीच्या रूममधून बाहेर निघताना दिसला होता. आणि तेथून पुढे हा मनमोहनने विचार केला होता की जरी आपला कोर्टात खटला सुरू आहेत, घटस्फोटाची केस सुरू आहेत, तरी देखील या आरतीने मला खूप मोठी माझी फसवणूक केलेली आहे. मला तर सोडले, मात्र मुलीला देखील सोडले. या आरतीला अद्दल घडवल्याशिवाय मी राहणार नाही, बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आता मनमोहन पूर्णपणे रागात असतो आणि तो बदला घेण्याच्या तयारीत असतो. 3 मार्च 2026चा दिवस असतो. आता जो बृजभूषण होता याला जेव्हा कधी वेळ मिळायचा तेव्हा तो आरतीकडे येत असायचा. म्हणजे रोजच तो येत नसायचा, मात्र जेव्हा जेव्हा वेळ मिळायची तेव्हा येत असायचा. 3 मार्च 2026चा दिवस होता. तर ही आरती बृजभूषणला कॉल करते आणि त्याला बोलते, आजचाच तो दिवस आहे की आजच्याच तारखेला आपण मागच्या वर्षी एकरूप झालो होतो आणि आपल्या प्रेमाचा बहर असा बहरत गेला होता. त्यामुळे माझी इच्छा आहे 3 मार्च 2026 रोजी तू माझ्या रूमवरती यावं आणि रात्रभर माझ्यासोबतच राहावं. बृजभूषण देखील तिकडून आपली मोटरसायकल चालू करतो आणि इकडे आरतीच्या रूमवरती येऊन पोहोचतो.
दोघांचे विचार असतात की रात्रभर एन्जॉय करू. रूम बंद केला जातो. 3 मार्च 2026 ची रात्र अशा पद्धतीने जाते. मात्र इकडे आरतीचा पती असतो मनमोहन, हा पूर्ण तयारीनिशी तिच्या रूमकडे आलेला असतो. तोंडाला त्याने मास्क लावलेलं असतं. आपली ओळख पटू नये याची त्याने पूर्ण खबरदारी घेतलेली असते आणि त्याच्या हातामध्ये तेजाबची बॉटल असते, खिशामध्ये चाकू असतो. आता तो दरवाजा वाजवू लागतो. आता तो बाहेरूनच थोडा आवाज चेंज करून आरतीच्या रूमच्या बाहेरून दरवाजावरती हॅपी होली वहिनी असं बोलतो. त्यानंतर हा बृजभूषण आता असतो, हा विचार करतो की नक्की येथे कोण आले, तुझा असा कोणता धीर आला. बृजभूषण बघण्यासाठी जातो, दरवाजा उघडतो. जसा दरवाजा उघडतो, हा मनमोहन आपल्या हातात असलेले तेजाब हे पूर्णपणे बृजभूषणच्या चेहऱ्यावरती टाकून देतो. बृजभूषण भयंकर त्या ठिकाणी ओरडू लागतो, त्याचा चेहरा जळू लागतो आणि तो त्या ठिकाणी लोटांगण घेऊ लागतो. तितक्यात आरती पळत येते. नक्की बृजभूषणला काय झाले, कोण आले, ही धावपळीत त्या ठिकाणी येते. मात्र इकडे चिडलेला तिचा पती, प्रचंड रागात असलेला मनमोहन आपल्या खिशात आणलेला हत्यार चाकू घेतो आणि तसंच आरतीच्या पोटात 2-3 वेळा खुपसतो. आरती लहूलुहान होऊन त्या ठिकाणी पडते. आता एवढं सर्व तो बृजभूषण बघत असतो. आपली प्रेमिका अशा पद्धतीने लहूलुहान होऊन पडलेली होती. वेदना तर त्याला देखील खूप होत होत्या. मात्र त्याला देखील राग सहन झाला नाही आणि त्याने देखील मनमोहन सोबत हातापाई करण्यास सुरुवात केली आणि मनमोहन देखील त्या ठिकाणी गंभीर जखमी झाला, बेशुद्ध पडला. तिघे या ठिकाणी अधमरे झाले होते. बृजभूषण जो होता हा थोडा शुद्धीत होता. हा पोलीस स्टेशनला कॉल करतो. पोलीस घटनास्थळी दाखल होतात. तिघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करतात. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मात्र जी आरती असते, या आरतीचं जेव्हा चेकअप करण्यात येतो तेव्हा डॉक्टर सांगतात की ही आरती आता या दुनियेला सोडून गेलेली आहे. पोलीस आपली टोपी खाली उतरवतात. त्यानंतर बृजभूषणकडे येतात आणि त्याला विचारतात की नक्की प्रकरण काय झाले. तेव्हा बृजभूषण पोलिसांना संपूर्ण कहाणी सांगतो की या आरतीने आणि मनमोहनने लव्ह मॅरेज केले होते, पळून गेले होते. नंतर हा मनमोहन मित्रांच्या नादी लागून दारू पिऊ लागला. घरामध्ये शांतता नव्हती. आरती याच्यापासून अजिबात खुश राहू शकत नव्हती, त्यामुळे ती माझ्या संपर्कात आली. आमचं दोघांचं प्रेम होतं. आरती आणि मनमोहनचा जेव्हा घटस्फोट होणार होता, घटस्फोट झाल्यानंतर बृजभूषण आरतीसोबत लग्न करणार होता, ही सर्व गोष्ट पोलिसांना सांगतो आणि त्यानंतर मनमोहनने जे काही कृत्य केलं हे सर्व सांगितले जाते. आता पोलीस मनमोहन विरुद्ध चार्जशीट तयार करतात आणि जेव्हा हॉस्पिटलमधून त्याला डिस्चार्ज मिळेल तेव्हा पोलीस त्याला जेरबंद करतील. मात्र मित्रांनो, मला सांगा, या घटनेमध्ये सर्वात जास्त चूक कोणाची होती? आरती जी होती बृजभूषणसाठी आपल्या पतीला तर सोडत होती, मात्र तिने मुलीची देखील पर्वा केली नाही. मुलीला देखील सोडून ती बृजभूषणसाठी दुसऱ्या रूममध्ये राहू लागली होती. तिने ठरवलं असतं तर ती पतीमध्ये बदल देखील करू शकली असती. मात्र मनमोहनने देखील खूप मोठी चूक केली. या दुनियेतून कोणालाही हटवण्याचा अधिकार आपल्याला नसतो. कोर्टमध्ये केस सुरू होती. पुढे चालून घटस्फोट झाला असता, आपले जीवन अगदी व्यवस्थित जगला असता, सर्व काही ठीकठाक झाले असते. मात्र आता आरतीला मारून हा देखील जेलमध्ये जाऊन बसणार आणि त्या मुलीचं आयुष्य हे पूर्णपणे अंधकारमय होणार. आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार.